एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हॅलो. हा पप्पा बोला. हा राधा बेटा, कशी आहे जावई बापूंची पाठ आता? हा बरी आहे. आमच्या कुहूचा एक मित्र आला होता, त्यांनी ते हे करून दिलं ॲक्युप्रेशर, तेव्हा बरं आहे आता. हा बरं, मग आता वाढदिवसाची राहिलेली पार्टी करायला हरकत नाही. या दोघ जण घरी. हो, मी विचारते आधी ह्याला, घनश्यामला. नाही विचार तू, पण मला नकार ऐकायचं नाहीये. लग्न झाल्यापासून दोघ जण एकदाही घरी आलेले नाही तुम्ही एकत्र. त्यात आता बेबी परत इंदोरला जायची आहे. आधीच हात मोडलाय बिचारीचा, नाही म्हणालात ना तर मन मोडेल. काय करायचं तो निर्णय तुझा आहे बघ. पप्पा तुमचं इमोशनल ब्लॅकमेलिंग राखून ठेवा, कारण अजून मी नाही म्हटलेलंच नाहीये. फक्त मला इकडे विचारायला लागेल ह्याला, घनश्यामला. मी आहे, तो इकडेच आहे, बसला इथे मागेच, तर त्याला विचारते मी. घनश्याम, काय ग? फोन आलाय पप्पांचा. ओ, ते विचारतायत की जेवायला येता का घरी. जाऊ शकतो, म्हणजे जेवायला जाऊच शकतो. फक्त हे नेहमी सारखं जावं लागेल. म्हणजे मी रिक्षानी आणि तू, मी स्कूटरनी आणि तू रिक्षानी असं जायला लागेल. म्हणजे असंच जायला लागेल ना आता. जाऊया ना? म्हणजे नको जाऊया का? नाही, जाऊया ना. हा जाऊया ना. हा हॅलो पप्पा, आम्ही येतोय जेवायला. बरं बरं, या, वाट बघतोय. अरे यार, अरे काय चाललंय गणा? वेगळं वेगळं म्हणता म्हणता काहीतरी वेगळंच व्हायला लागलं आयुष्यात. नाही नाही
बोल मायाची. माझ्या कानावर असं आलंय तू सिनेमाची तिकीट काढायला चाललायस. खरंय, निसंशय खरंय. करमणुकीसाठी चित्रपट बघायला चाललोय. कोण कोण आहे बरोबर? गंगा, यमुना, कुहू आणि मी. परीच आणि माझंही तिकीट काढ. काय तू घराच्या बाहेर पडणार? का? कार्याला समारंभाला मी बाहेर पडतेच की. अगं पण आम्ही चित्रपट बघायला जातोय, मनोरंजनात्मक चित्रपट, आणि तो देखील लहान मुलांचा. मला माहितीये चिंटू बघायला चाललायत ना तुम्ही. अरे तो काही फक्त लहान मुलांचा सिनेमा नाहीये. माझ्या म्हातारीत देखील एक चिंटू आहे. हो, आणि तोच तर चॉकलेट मागत असतो. बरोबर आहे, म्हातारपण हे लहानपणासारखंच असतं. हो, मी आणि माझ्यातला चिंटू तुमच्या बरोबर येणार, हसणार, खिदळणार आणि विक्राळ दिसल्यावर ओरडणार. म्हणजे समजेल रे तुला. जा, तू सगळ्यांची तिकीट काढ. हो. नाही, पण मी काय म्हणतोय, ह्या विषयावर बोलायचं असेल तर सुप्रियानी पण असणं आवश्यक आहे ना. ती कुठे गेले? ती गेले देवळात मंगेशाच्या. हो. नाही, पण सुप्रियाचं माईशी बोलणं झालेलं आहे. ती काय म्हणते, माई म्हणली असं की तुम्ही जे ठरवताय उल्काच्या बाबतीत ते योग्य चालू आहे, ठरवा. ओके. जेवण दिगंबर. मावो असून भाजी तर खाऊन बघ, सुप्रिया सारखीच केली. हो का? अरे माझे उल्का बरोबर बोलणं झालं बरं का. हो, त्या बोलण्यावर मला असं वाटलं की तिला सुद्धा नव्यानं आयुष्याला सुरुवात करावीशी वाटते. नाही, ते तिच्या मनात आहे. पण उल्का कशी आहे माहितीये ना, तिच्या बुद्धीला जे पटेल तेच ती करते. अरे पण मी काय म्हणतोय, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना. ते प्रयत्न करू, पण नकळ आता सगळं. तिला कळलं ना तर सगळं फिसकटेल. मग आपण असं करूया, आपण राधाला सांगूया का तिच्याशी बोलायला? त्या दोघींचं चांगलं पटतं ना. हो, काय ग राधा? राधा. हो हो हो, बोलशील ना उल्काशी, पण असं डायरेक्ट नको, थोडं आडून आडून विचार. हो हो, बोले ना, बोलेन. काय बोलायचं? घ्या, म्हणजे इथं रामायण झालं आणि ही विचारते रामाची सीता कोण? नाही, मी ते जरा हो, असू दे. हो, असू दे. जेवतीये ना ती, जेवणात असेल लक्ष. जेवणातच आहे ना रे लक्ष, घना का? काय रे गणा? हो, मस्तच झालं लोणचं. घालू का? हो. अगं राधा, त्यांनी लोणचं मागितलंय. हो, वरण घाल म्हणाला. हो हो. है ना? नाही, राधा व्यतिरिक्त इतरही माणसं आहेत त्या जगात. मी आले, माझा फोन वाजतो. हे गणा, जा, कॉल मिस होईल.
तरी बरं घनाचं मी कुठे कुठे काय काय अडकतं कपड्यांवर सांगत नाहीये. हे काय 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 हे काय हे काय हो भाऊजी? ए जेव ना पटपट. नाही सांग 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 मला कळलंच पाहिजे आम्हाला. अरे एवढं चिडायला काय झालं तुला? काय बावळटासारखं चाललंय माझं. काय ग? काय 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 करतेस तू कुहू इकडे? हा काय चाललं की स्पेशल फोन कॉल्स वगैरे चाललेत वाटतं? स्पेशल आहेच पण ना मला त्याच्याशी बोलायला कॉल्स लागत नाहीत, पत्र लिहायला कागद पण लागत नाही, नेट लागत नाही, वेबकॅम लागत नाही, काही नाही, डायरेक्ट होतं सगळं. तुला असं वाटतं का की तू टेलिपथीच्या सहाय्याने प्रभातशी बोलू शकतेस? प्रभात? प्रभातचा काय संबंध? प्रभात नाही घ्यायचं. मग अगं तो चंद्र आहे ना, तो फ्रेंड आहे माझा. मी त्याच्याशी बोलते सगळं माझ्या मनात. हो. आणि कधीपासून तुमची फ्रेंडशिप? लहानपणापासून. आई कधी ओरडली, शाळेत कमी मार्क मिळाले, मित्रमैत्रिणींनी डबा बिबा खाऊन टाकला ना, तर मी त्याच्याशी बोलायचं आणि तो ना सगळं ऐकून घ्यायचा शांतपणे. फ्रेंडशिप मध्ये फक्त मित्रांनी ऐकून नसतं घ्यायचं, सल्ला पण द्यायचा असतो. काय सल्ले द्यायला असतात की सगळेजण इतर? आई असते, बाबा असतात, टीचर्स असतात, पण निखळपणे, निस्वार्थीपणे, आपल्याला अजिबात जज न करता, आपल्यावर कुठलाही शिक्का न मारता, आपलं सगळं म्हणणं जो ऐकून घेतो ना, तो खरा मित्र. बरोबर की नाही? आणि हा चंद्र आहे ना वैनुडी, तो कधीच असं सांगत नाही की तू मूर्ख आहेस, तुझं चुकतंय. तो सगळं ऐकतो, तो विश्वास ठेवतो आपल्यावर पूर्णपणे. ती भावडी आहेस तू कुहू, म्हणून तू चक्क चंद्राला मित्र केलंस? हो हो हो. काय आहे, तो खूप ओपन माइंडेड आहे आणि फारसा चूझी नाहीये. तो तुझ्याशी पण फ्रेंडशिप करेल, माहिती का? तुला ट्राय करायचंय? आपण ना फक्त मैत्रीचा एक हात पुढे करायचा असतो बस. बघायचं तुला? ही आहे ना, ही माझी बेस्ट फ्रेंड आहे वैनुडी. तू पण आहेस ना, तर तू तिच्याशी फ्रेंडशिप कर. काय झालं? कुहू, असं इतकं भाबडं नाही करावं या जगात. मला माहितीये, म्हणजे मी प्रयत्न करते स्मार्टली वागायचा, पण मला तसं जमत नाही. काय करू? मी अशीच आहे अगं. तुला माहितीये का, मला सगळे म्हणायचे काय मुली म्हणायच्या तुला बॉयफ्रेंडच मिळणार नाही. खरं सांगू का, अगं माझं इतकं वाईट नाही चाललेलं आहे, काय छान आहे सगळं. आणि आणखीन एक माहितीये, लोक असं म्हणतात ना की आम्ही स्मार्ट आहोत, आम्ही प्रॅक्टिकल आहोत, त्यांना वाटतं की आपण जग जिंकलं. पण तसं नसतं ना. खऱ्या गोष्टी ज्या वाटायच्या आहेत त्या वाटतातच ना प्रत्येकाला. फरक इतकाच आहे की मी ते बोलून दाखवते. उलट ना माझ्या मनात जे काही आहे ते सगळं मी बोलून टाकते चंद्राशी. मग मला मस्त वाटतं, एकदम मोकळं मोकळं वाटतं. आपल्याच मनातल्या गाठी अशा उकलत गेल्यासारखं वाटतं. जा जेवून घे जा. मला भूक लागली कधीपासून. जा जा पण. आले. खरं तर गरज मला आहे तुझ्याशी बोलायची,
पण असं ठरवून अनभिज्ञ नाही होता येते आणि इतकं भोळ्यासारखंही नाही वागता येते. तोच तर प्रॉब्लेम झालाय. म्हणजे माझ्या बरोबर रूम शेअर करायला प्रॉब्लेम आहे का? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. राधा तू वरती झोप. अगं आज माझी टर्न आहे खाली झोपायची. मी झोपतो. मी जस्ट बंद करतोय हा प्रोग्राम. 2 मिनिटं दे मला. नाही ठीक आहे, इट्स ओके. मी इथे कम्फर्टेबल आहे. ऍक्च्युली घनश्याम, आय एम सॉरी. नाही, मगाशी जेवताना तुला लोणचं हवं असताना वरण वाढलं मी खूप जास्त आणि तुला संपायला लागलं. ओके, मला कळलं की ते. आणि मग इनफॅक्ट आय एम ऑल्सो सॉरी, कारण माझा नकळत तुला हात लागला. म्हणजे काय झालं, मी तिकडे असं मला कळलंच नाही की तुझा हात इकडे होता. त्या चुकून म्हणजे एक्झॅक्टली मला. आय डू दिस लेटर. मी तू प्लीज ये ना. मी तू वरती झोप, मी झोपतो खाली. मी बाहेर चालले झोपायला. का? का? नो आय मीन असंच. खरं तर मला खूप आवडतं असं बाहेर मोकळ्यावर झोपायला. मस्त वाटतं असं. नाही, मला माहितीये तुला असं नाही आवडत राधा. तू रूम मध्ये असलीस तरी सगळे दरवाजे खिडक्या बंद करून, दरवाजाला 4 कड्या लावून, तिकडे 2 खुर्च्या ठेवून असं झोपायची सवय आहे तुला. मला माहितीये. सवयी बदलतात ना घनश्याम? तुला म्हणजे माझ्या बरोबर रूम शेअर करायला प्रॉब्लेम आहे का? तुला नाहीये का? सो इन दॅट केस मी एक काम करतो. मी बाहेर राधा मी बाहेर जातो. तू हे खूप जागा आहे. 2 ऑप्शन्स खाली वर. काय झालं? मी आता अशी बाहेर नाही झोपू शकणार. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अगं राधा, इथे का ग अंथरूण घालतेस? काय झालं? काय नाही, मग असंच. हवा छान आहे ना आज, बाहेर खेळती हवा म्हणून. हो खरंच. मग घनाई येतोय ना बाहेर? नाही, घना नाही येते. का? तो काय? म्हणजे इकडे एसी नाहीये ना इकडे, त्यामुळे तो इथे झोपूच नाही शकणार. त्याला एसी शिवाय चालत नाही ना. आणि मला एसी मुळे खूप उघडायला लागलं. म्हणजेच उकडायला लागलं म्हणजे थंडी वाजायला लागली असं झालं आतमध्ये. आणि मला हे झालं, मगाशी 2 शिंका आल्या एसी मुळे, थंडीमुळे. त्यामुळे म्हटलं की मग इथे असं छान
हवेशीर मस्त झोपता येईल. बाकी काही नाही. राधा, घना तुला परत काही बोलला नाही ना? नाही आई, असं काय वाटतंय तुम्हाला? घना तुला काही बोलला असेल तर मला सांग. असं इथे एकटं झोपून स्वतःला त्रास करून घेऊ नको. नाही आई, तसं काहीच नाहीये. आणि आमचं आता छान चाललंय, म्हणजे भांडण काही झालेलं नाहीये. मीच म्हटलं इथे असं खूप छान वाटतं ना, मस्त, म्हणून बाहेर यावं. बाकी काही नाही. मग असं कर, तांब्या भंडा आणून ठेव इथे. रात्री तहान लागली तर असू दे. आणते मी आणते. थांब, मीच आणून देते तुला पाणी. ओके. राधा, इथे झोपतेस तू? हो. एकटीच? काय ग, काय झालं? घनाशी परत भांडण झालं का तुझं? नाही काका, त्याच काय झालंय, काय 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 झालं? मी आता अशी बाहेर नाही झोपू शकणार. म्हणजे आता फक्त गंगा, परी आणि माई आजी राहिल्यात मला विचारायचं. काय? हेच, घनश्यामचं आणि तुझं काही भांडण झालंय का म्हणून. हो, सगळे येऊन विचारतायत मला. सुप्रिया काकू तर म्हणाले की तू मागच्या वेळेस ड्रेस नाही घेतलास ना घनश्याम कडून, म्हणून होतंय असं. आपण अडून राहायचं, कीप इट गोईंग. तू बाहेर आलीस म्हणजे घनश्याम पण येईल बाहेर, असं म्हणाल्या. मग माऊली आले, त्यांनी 3 अभंग ऐकवले. मग कुहू आली, तिने एक कविता ऐकवली, प्रेमाचं भांडण. अरे यार, हे खूप अवघड आहे यार. म्हणजे कसं आहे ना की आता असं मी मला वाटतं म्हणून बाहेर जाऊन झोपले असं नाही वागता येणार. सगळं एक्सप्लेन करायला लागणार तर सगळ्यांना. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.